नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. शेतकरी मित्रांसाठी तर चांगली इथं अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तर जी-आर आलेला आहे मित्रांनो. याच्यासाठी आपल्याला 2025 साठी जर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. तर आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि त्याच्यासमोर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. असा जी-आरसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर राज्यातील विविध जिल्ह्यात फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून, महसूल व वन विभागाकडून मित्रांनो. दिनांक 22 जुलै 2025 चा लेटेस्ट जी-आर असणार आहे मित्रांनो. आता यामध्ये दिलेले मित्रांनो प्रस्तावना. अतिवृष्टी व पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना अ, निविष्ट अनुदान, इनपुट सबसिडी स्वरूपामध्ये एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून विविध दराने मदत देण्यात येते मित्रांनो. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते मित्रांनो. शासन निर्णय, महसूल व वन विभाग याच्यामध्ये दिलेला आहे 27/3/2023 मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विविध करण्यात आले आहे मित्रांनो. केंद्र शासनाने विविध केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिलेल्या दिनांक 30/1/2014 मध्ये अवेळी पाऊस व अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्र उधाण, त्यानंतर आकस्मिक आग या या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याची धोरणा निश्चित केले आहे. तसेच दिनांक 22/6/2023 च्या शासन निर्णयामध्ये सतत पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून आपल्या संदर्भ क्रमांक 3 ते 8 मध्ये निधी मागविणे व प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहे मित्रांनो. त्या अनुषंगाने खालील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे मित्रांनो. आता त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही शासन निर्णय दिलेला आहे. तर फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण इथं दिलेलं आहे आपल्याला 337,41,53,53,53,00,000 रुपये इतकी निधी वितरित करण्याची शासनाने मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदी अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यसन 11 यांनी या निधी वितरित करावा मित्रांनो. ओके. त्याच्यामध्ये दिलेला आहे आता संदर्भ क्रमांक 1 मध्ये 24/1/2023 मध्ये सूचित केलेल्या डीटीपी पोर्टलद्वारे डायरेक्ट बँक ट्रान्सफरमध्ये तुम्हाला बँक ट्रान्सफरद्वारे पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट बँक खात्यामध्ये निधी हा वितरित करण्यात यावा मित्रांनो. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती त्याच्यानंतर विविध नमुन्यातील काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांना संगणकीय प्रणालीवरून भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांच्या शेती पिकांच्या नुकसानाकरिता विचार करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही. ओके. याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यास येत आहे मित्रांनो. याची खात्री करायची आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे त्यांनी कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसील आणि जिल्हा अधिकारी यांनी कटाक्षाने काळजी घ्यावी मित्रांनो. वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे निकषांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आलेली आहे त्याच प्रयोजनासाठी ही निधी खर्च करण्यात यावा मित्रांनो. ओके. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विविध केलेल्या अटी शर्ती पूर्तता होत असल्याची खात्री संबंधित
संबंधातनी करावी मित्रांनो. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी व मदतींची तपशील यादीची एका जिल्हाधिकारी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्माण केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकेने कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वगळती करू नये. याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची संबंधित अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर इथं सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखे निर्धारित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे मित्रांनो. व करण्यात आलेल्या खर्चाचा कागदोपत्री कार्यालयामध्ये महालेखपाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्च पडल्यानंतर तातडीने निधीची उपयुक्त प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील मित्रांनो. ओके. अशा पद्धतीची ही माहिती आलेली मित्रांनो. ओके. शेतकऱ्यांना लगेच त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. त्याच्यानंतर इथे दिलेले त्यांनी खाली शासन निर्णय क्रमांक 22/7/2025 चे सोबतचे विवरणपत्र माहे फेब्रुवारी 2025 ते मे 2025 पर्यंत अवकाळी पाऊस व गारपीट शेती पिकांचे झालेल्या नुकसानांचे विवरण करणाऱ्या निधीचा तपशील दिलेला आहे. याच्यामध्ये जिल्ह्यांनी विभागांचे नाव आहे, प्रस्ताव दिनांक, कालावधी, जिल्हा व बाधित हेक्टर व शेतकऱ्यांची संख्या किती व निधी किती भेटली आहे लक्षामध्ये. आता छत्रपती संभाजीनगर विभागासाठी मित्रांनो प्रस्तावना दिनांक 19/7/2025 याच्यामध्ये येणार आहे. आता कालावधी मार्च 2025 ची लातूरसाठी इथं हेक्टर जे 33.10 हेक्टर असणार आहे. त्याच्यामध्ये 84 शेतकऱ्यांना 7,67,000 रुपये मिळालेले आहे. त्याच्यानंतर आता मंजूर झालेले म्हणजे ओके. 19/7/2025 मध्ये आता एप्रिल 2025 ला छत्रपती संभाजीनगर मध्ये आता 305 हेक्टर मधील 750 शेतकऱ्यांना इथे मिळालेले आहे 40,24,000 रुपये. ओके. परभणीमध्ये 277.62 हेक्टर याच्यामध्ये शेतकरी असणारे 512, याच्यामध्ये 39,68,000 रुपये मिळणार आहे मित्रांनो. ओके. हिंगोलीमध्ये 14 हेक्टर 23 शेतकरी असणार आहे. याच्यामध्ये 3,15,000 रुपये. नांदेडमध्ये 52.68 हेक्टर असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 102 शेतकऱ्यांना 10,07,000 रुपये. त्याच्यानंतर इथे बीडमध्ये 78.98 हेक्टर मध्ये आपल्याला 192 शेतकरी असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये 19,07,000 रुपये 19,70,000 रुपये. आणि लातूरमध्ये जे हेक्टर असणार आहे 365.66 हेक्टर याच्यामध्ये 942 शेतकरी असणार आहे. याच्यामध्ये 67,21,000 रुपये. आणि धाराशिवमध्ये 294.42 हेक्टर याच्यामध्ये 434 शेतकरी असतात. याच्यामध्ये 64,83,000 रुपये असणार आहे मित्रांनो. ओके. तर एकूण जर संख्या दिलेली आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. ओके. 2,44,48,000 रुपये मित्रांनो. ओके. हे संभाजीनगरसाठी इथं असणार आहे या महिन्याकरता, एप्रिल महिन्याकरता. ओके. हे वर्ष मार्च झालं, एप्रिलचं झालं. आता याच्यामध्ये मे महिन्याचं दिलेलं आहे. ओके. आता मित्रांनो याच्यामध्ये दिलेल्या छत्रपती संभाजीनगरची अशी नावं दिलेली आहे. तर टोटल तुम्हाला इथं सांगतो आता किती आता टोटल धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड यांच्यासाठी निधी किती आलेली आहे. याच्यामध्ये दिलेले 59,98,20,000 रुपये मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर पुण्यासाठी आता इथं पुणे जिल्ह्यांसाठी हे सगळ्या जिल्ह्यांचे नाही, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर यासाठी जे एकूण पुणे विभागाची निधी आलेली मित्रांनो 81,27,27,000 रुपये मित्रांनो. त्यानंतर नाशिक विभागासाठी इथं आलेली आहे टोटल इथं एप्रिल मे मध्ये 85,8,567.8 मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो कोकण विभागासाठी इथं आलेली आहे 1,24,00,000 मित्रांनो 35,000 रुपये. ओके. आणि याच्यामध्ये होती ओके सॉरी कुठे गेले ते 81,27,00,000 मित्रांनो. ओके. त्याच्यामध्ये मित्रांनो आता पुढे आल्यानंतर कोकण विभागामध्ये 9,38,24,000 रुपये मित्रांनो. अमरावती विभागासाठी इथं बघू शकता तुम्ही आता टोटल इथं 66,19,11,000 आणि नागपूर विभागामध्ये आता बघूया आपण आता 34,91,00,000 असणार आहे मित्रांनो 63,000 रुपये. ओके. एकूण इथं जे आलेले मित्रांनो 3,300
33,771 लक्ष मित्रांनो. ओके. 33 करोड 33 करोड 74 लाख मित्रांनो. 33 करोड इथं निधी आलेली मित्रांनो. ओके. सॉरी, 33,774 लाख इथे निधी आलेली मित्रांनो. चांगली अशा पद्धतीने आज जी आर आलेला आहे मित्रांनो. ओके. तर तुम्हाला याची संपूर्ण माहिती मी दिलेली आहे मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करायचा आहे मित्रांनो. ओके. जर तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता मित्रांनो. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. आणि जर तुम्हाला कधी मला इंस्टाग्राम जेव्हा मेसेज करू शकता. PDF फाईल डाउनलोड करायचं टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवरून डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीची. ओके. तर जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करायचा व्हिडिओला लाईक करायचा, चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. अशाच अपडेटसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, व्हिडिओला चॅनलला फॉलो करून ठेवा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.